So good morning student. Today here I discussing about the next hormone ethylene. याच्या अगोदर आपण हार्मोन पाहिलेले ऑक्सिन घेतलेला आहे, जिब्रेलिक ॲसिड घेतलेलं आहे, सायटोकायनिन घेतलेलं आहे की नाही. मी 3 हार्मोन झाले. हा चौथा हार्मोन आहे इथिलीन. बेसिकली लक्षात घ्यायचं आहे हा हार्मोन म्हणजे फ्रूट रायपनिंग, फळं पिकवण्यासाठी असलेला हार्मोन आहे. हा नॅचरल प्लांटमध्ये असेल किंवा आर्टिफिशियली पण मिळतो आहे आणि फळं पिकवण्यासाठी हा हार्मोन वापरला जातो इथिलीन. काय बेसिकली ओनली दॅट्स आर द गॅसियस ग्रोथ रेग्युलेटर किंवा गॅसियस ग्रोथ हार्मोन. बाकीचे हार्मोन कसले आहेत? लिक्विड आहेत. ऑक्सिन घ्या, सायटोकायनिन, जिब्रेलिन, हे कसले आहेत? दॅट्स आर द लिक्विड हार्मोन. बट इथिलीन आर वन ऑफ द ओनली गॅसियस. हा कसला आहे? फक्त एकटाच असा हार्मोन आहे की जो गॅसियस आहे. दॅट्स आर द गॅसियस हार्मोन. So scientist Denny they are firstly reported. डेनीनं पहिल्यांदा त्या ठिकाणी रिपोर्टिंग केले. काय केलं? दॅट इथिलीन दे आर इफेक्टिव्ह फॉर द फ्रूट रायपनिंग. इथिलीन हा फ्रूट रायपनिंगसाठी हार्मोन आहे. याच्यामुळं फळं पिकत आहेत हे पहिल्यांदा कोणी दाखवून दिले? द सायंटिस्ट डेनी ऑल्सो. नेक्स्ट वन दॅट्स आर द गाणे. सायंटिस्ट गाणे काय सांगतोय? That's how the plant naturally synthesize इथिलीन. म्हणजे वनस्पतीमध्ये नॅचरली त्या ठिकाणी इथिलीन हार्मोन तयार होतो. आर्टिफिशियल तयार करता येतोयच, पण नॅचरली तो प्लांटमध्ये पण तयार होतोय की ज्यामुळे फळं पिकली जात आहेत. सो इथिलीन हार्मोन दे आर नॅचरली प्रोड्युसेड बाय द प्लांट आर रिपोर्टेड बाय द सायंटिस्ट गाणे. नेक्स्ट वन दॅट्स आर द क्रॉकर सायंटिस्ट काय सांगतोय? इथिलीन ॲज अ प्लांट हार्मोन. इथिलीन काय आहे? प्लांट मधला हार्मोन आहे. इथिलीन ॲज अ प्लांट हार्मोन अँड दॅट इसेन्शियल फॉर द फ्रूट रायपनिंग, की ज्यामुळं फळं पिकली जात आहेत, फळं पिकवली जात आहेत. त्यामुळं काय इथिलीन केमिकली काय? दॅट्स आर द गॅसियस हायड्रोकार्बन. इथिलीन हे गॅसियस काय आहे? गॅसियस हायड्रोकार्बन. म्हणजे हायड्रोकार्बन आहे गॅसियस असलेलं. दे आर वाईडली युज्ड ॲज अ कॉम्पोनंट. एक जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी याचा यूज केला जातोय. वाईडली दे आर युटिलाइज ॲज अ कॉम्पोनंट जस्ट लाईक दी इथोफेन नावानं त्या ठिकाणी हे इथिलीन आर्टिफिशियली जास्त त्या ठिकाणी यूज केलं जातं. सो सिंथेसाइज हा हार्मोन कुठं तयार होते प्लांटमध्ये? द पर्टिक्युलर हार्मोन तयार प्रोसेस इन द रूट. ते हार्मोन रूट्समध्ये तयार होईल, शूटमध्ये तयार होतोय, मेरिस्टेमॅटिक टिश्यूमध्ये तयार होतोय, अपायकल बर्ड्स किंवा अपायकल मेरिस्टेममध्ये तयार होतोय, किंवा राईप फ्रूट्समध्ये पिकत असलेल्या फळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हा हार्मोन तयार होतो. रूटमध्ये हार्मोन कुठं कुठं तयार होतो आहे? रूट्समध्ये किंवा शूटमध्ये, अपायकल बर्ड शेंड्यामध्ये, किंवा रायपन फ्रूट्स पक्व फळामध्ये त्या ठिकाणी हार्मोन तयार होते. सो दॅट्स आर द डिस्कवरी. ही काय त्याची डिस्कवरी आहे. कसला हार्मोन आहे? इज द ओनली गॅसियस. बाकी सगळे लिक्विड आहेत, हा फक्त गॅसियस आहे. डेनी काय सांगतोय? इफेक्टिव्ह इन फ्रूट रायपनिंग. इथिलीन हार्मोन हा फ्रूट रायपनिंग किंवा फळं पिकवण्यासाठी महत्त्वाचा आहे. गाणे काय सांगतोय? प्लांट नॅचरली सिंथेसाइज इथिलीन. इथिलीन हा प्लांटमध्ये नॅचरली तयार होतो हे गाणे सांगतो. क्रॉकर काय सांगतोय? इथिलीन ॲज अ प्लांट हार्मोन. इथिलीन हा एक प्लांट हार्मोन आहे अँड दे आर इसेन्शियल फॉर फ्रूट रायपनिंग. तो फळं पिकवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
and the particular ethylene, that's are the gaseous hydrocarbon. Ethylene कसला आहे? Gaseous hydrocarbon आहे. Widely used as a compound ethyphane. इथिफेन नावाने या ठिकाणी त्याचा यूज जास्त आहे. दे आर वाइडली युटिलाइज्ड. And the particular hormone they are produces, कुठे तयार होत आहे? The particular hormone they are produces within the root, within the shoot, within the apical meristem, or they are produces within the ripened fruits also. पक्व फळामध्ये त्या ठिकाणी तो हार्मोन तयार होतो. So see are the physiological effects. क्वेश्चन जवळपास पाठीमागाचे आणि हे सारखे असेल सगळे. मागा घेतलेलं आपण डिस्कवरी, त्यावरती काय क्वेश्चन असेल? राईट द डिस्कवरी ऑफ दी इथिलीन. तसं या ठिकाणी याच्यावरती क्वेश्चन काय असेल? हेडिंग काय आहे? फिजिओलॉजिकल इफेक्ट किंवा रोल ऑफ दी इथिलीन. इथिलीनचा रोल काय आहे? क्वेश्चन कसा असेल? राईट द रोल और राईट द फिजिओलॉजिकल इफेक्ट्स ऑफ इथिलीन. इथिलीनचा रोल काय आहे? पहिला रोल कोणता आहे? प्रमोट रायपनिंग ऑफ फ्रूट्स. फळं पिकवण्यासाठी या हार्मोनचा फायदा होतो. व्यापारी केळी वगैरे पिकवतात की नाही? व्यापारी केळी पिकवतात, त्यामध्ये कोणता सबस्टन्स वापरतात? तिथं कोणता सबस्टन्स आहे तो की ज्यामध्ये इथिलीन असते? तो सबस्टन्स तिथं ठेवला की त्या ठिकाणी ती केळी पिकली जातात. सो प्रमोट काय म्हणजे आपण इथं? इथिलीन द्या. बागवान लोक किंवा जे काही केळी विक्रेते वगैरे असतील त्यांच्याकडे जी रॉ किंवा कच्ची केळी असेल तर ती पिकवण्यासाठी त्या ठिकाणी कार्पेटचे खडे ठेवतात. कार्पेटचे खडे ठेवतात आणि मग त्या कार्पेटच्या खड्यावरती पाणी थोडंसं पडलं की त्यातनं गॅस बाहेर पडतो. कोणता? इथिलीन. आणि मग ती केळी पिकली जातात त्या खोलीमधली. किंवा नॅचरली पण प्लांटमध्ये इथिलीन तयार होतं आणि मग फळंही पिकली जातात. सो प्रमोट काय म्हणजे आपण? प्रमोट रायपनिंग ऑफ फ्रूट. याच्यामुळे फळं पिकली जातात. रायपनिंग ऑफ फ्रूट्स. इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट्स. एखाद्या फांदीला साईडची लॅटरल असलेली मुळं फुटावी यासाठी या ठिकाणी याचा फायदा होतो. ब्रेक डॉर्मन्सी. ह्याच्यामुळे पण डॉर्मन्सी ब्रेक होते. मागची तिन्ही हार्मोन घेतलेले आपण आणि हा पण, हे चारही हार्मोन कसले? ब्रेक डॉर्मन्सी. ह्याच्यामुळे डॉर्मन्सी ब्रेक होते, सुप्तावस्था ब्रेक होते. बर्ड असेल किंवा सीड असेल, सीड ऑर बर्ड, बियाची सुप्तावस्था नष्ट होते आणि बी रुजला जातो. इट हेल्प फॉर द जर्मिनेशन. ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ बर्ड्स ॲज वेल ॲज द सीड. म्हणजे इथं आणखीन एक पॉईंट तुम्ही लिहू शकता. कोणता? इट हेल्प फॉर द सीड जर्मिनेशन. हेल्प फॉर सीड जर्मिनेशन. हा पॉईंट तिथे ॲड केला तरी चालतो. ॲक्सिलरेट द ॲब्सिशन. ॲक्सिलरेट द ॲब्सिशन. हे ॲब्सिशन लेअर तयार व्हायला हे मदत करणार आहे. सपोज दॅट्स आर द फ्रूट. हे काय आहे? फ्रूट आहे, फळ आहे, फ्रूट. मग या ठिकाणी ते ॲब्सिशन लेअर तयार होतो. अशा ठिकाणी इथे ॲब्सिशन लेअर तयार होते. त्या टिश्यू कुजल्या जातात, निकाम्या होतात आणि हे फळ खाली गळून जाईल. थोडक्यात या ठिकाणी हा हार्मोन काय करतोय? ॲब्सिशनला मदत करतोय. It accelerates the abscission. Abscission of leaves, abscission of flower, abscission of fruit also. फळ गळती, पान गळतीला या ठिकाणी हार्मोन मदत करणार आहे. Inhibit the lateral buds. Inhibit the lateral buds.
म्हणजे साईडचे जे फुटवे असतील ते फुटवे फुटत नाहीत. साईडचे फुटवे फुटत नाहीत म्हणजे थोडक्यात अपायकल डॉमिनन्सीला मदत करतो. म्हणजे हा शेंडा वरतीच गेला पाहिजे त्यासाठी मदत करतोय. साईडच्या फांद्या फोडत नाही. इनिबिट म्हणजे थांबवणं. इनिबिट द लॅटरल बॉर्ड, साईडच्या फांद्या फुटत नाहीत. म्हणजेच काय, इट प्रमोट अपायकल डॉमिनन्स. अपायकल डॉमिनन्सला मदत करतोय थोडक्यात. इट हेल्प फॉर द सेनेसन्स. इट हेल्प फॉर द सेनेसन्स. सेनेसन्स पिवळं पडणं. पानं पिवळी पडतात, उघडून पडतात, है की नाही. मी त्यातलं क्लोरोफिल नष्ट होते थोडक्यात. ते होण्यासाठी मदत करतोय हार्मोन. कोणता? इथिलीन. इट प्रमोट द सेनेसन्स. इट हेल्प फॉर सेनेसन्स ऑफ द प्लांट. सेनेसन्स म्हणजे येलोईंग ऑफ द लीव्स, पानं पिवळी पडणं वगैरे. इनिबिट द फ्लावरिंग. याच्यामुळं फ्लावरिंग लगेच येणार नाही. फ्लावरिंग थांबलं जाईल. इनिबिट द फ्लावरिंग. It causes the epinasty. It causes the epinasty. Epinasty the meaning है dropping of leaves and the flower. पानगळ, फळ आणि फळगळती ही याच्यामुळे होणार आहे. म्हणून त्याला epinasty, causes epinasty, dropping of leaves as well as the flower. Degreening effect. ग्रीनिंग इफेक्ट म्हणजे फळं जर हिरवी असतील तर ती त्यातलं क्लोरोफिल नष्ट होणार आणि ती पिवळी पडणार. किंवा पानं हिरवी असतील तर त्यातलं क्लोरोफिल निघून जाणार. थोडक्यात क्लोरोफिल नष्ट केलं जाते. कोणतं एन्झाईम? इन्क्रीज द क्लोरोफिलेज एन्झाईम. म्हणजे लिव्समध्ये किंवा त्या प्लांट पार्टमध्ये क्लोरोफिलेज एन्झाईम तयार केलं जातं की ज्यामुळे क्लोरोफिल नष्ट होईल. डिकम्पोज द क्लोरोफिल अँड येलोईंग. त्यामुळे त्या ठिकाणी ती पानं किंवा फळं वगैरे पिवळी पडतील. त्याला डिग्रीनिंग काय म्हणलंय? डिग्रीनिंग इफेक्ट्स आर कॉजेस ड्यू टू द इथिलीन ऑल्सो. इथिलीनमुळे त्या ठिकाणी डिग्रीनिंग होईल. मग काय रोल आहे? 2 मार्काला किती पॉईंट पाहिजेत? 4 पॉईंट पाहिजेत. महत्त्वाचे कुठले असतील त्याला टिक मार्क करायचं. प्रमोट रायपनिंग. इथिलीन म्हटलं की रायपनिंग हार्मोन लक्षात घ्यायचे. केळी पिकवण्यासाठी याचा उपयोग होतो. टू रायपनिंग द बनाना, रायपनिंग ऑफ ॲपल, रॉ फ्रूट्स, कच्चे असलेले फळं त्या ठिकाणी पिकवण्यासाठी याचा फायदा. इनिशिएशन ऑफ लॅटरल बर्ड्स. लॅटरल रूट्स हे फांदीला त्या ठिकाणी आडवी मुळं तयार होणं यासाठी याचा फायदा. ब्रेक द डॉर्मन्सी. सुप्तावस्था नष्ट होईल बियामधली किंवा बर्ड्समधली. ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ बर्ड ॲज वेल एज सीड्स. आणि मग ते फुटवे किंवा सीड्स जर्मिनेशन होईल. हेल्प फॉर जर्मिनेशन. ॲसिलरेट द ॲब्सिशन. म्हणजे ॲब्सिशन लेअर तयार होईल त्या ठिकाणी ती फळ गळून जाईल. Formation of abscission layer and dropping of the fruit, dropping of the leaves. Inhibit the lateral buds. Lateral buds त्या ठिकाणी वाढ होऊ देत नाही आणि अपायकल डॉमिनन्सीला मदत करेल. सेनेसन्स. इट हेल्प फॉर द सेनेसन्स. सेनेसन्स म्हणजे येलोईंग, पानं पिवळी पडणं वगैरे यासाठी मदत करेल. इनिबिट द फ्लावरिंग. फुलं येऊ देणार नाही. इनिबिट द फ्लावरिंग. कॉजेस द इपिनॅस्टी. इपिनॅस्टी म्हणजे ड्रॉप, गळून पडणं, गळती, पान गळती किंवा फुल गळती वगैरे. ड्रॉपिंग ऑफ लीव्स, फ्लावर. डिग्रीनिंग इफेक्ट्स. ही पानं हिरवेच्या ऐवजी पिवळी पडणं, फळं हिरवेच्या ऐवजी पिकणं वगैरे. त्यातलं क्लोरोफिल नष्ट होणं. It produces the enzyme. कोणतं enzyme? Chlorophyllase. Chlorophyllase enzyme they are produces, and that's why the
क्लोरोफिल दे आर डिकम्पोज. क्लोरोफिल काय होते? डिकम्पोज होते. सो इट हेल्प फॉर द डिग्रेडिंग ऑल्सो. सो दॅट्स आर द फिजियोलॉजिकल इफेक्ट्स. हे काय हे फिजियोलॉजिकल इफेक्ट्स ऑर रोल ऑफ इथिलीन. नेक्स्ट हार्मोन. पुढचा आता शेवटचा हार्मोन ॲब्सिसिक ॲसिड. काय नाव आहे याचं? ॲब्सिसिक. थोडक्यात शब्दाची ॲब्सिसिक ॲसिड किंवा शॉर्ट फॉर्म ABA. त्यालाच नाव काय? ABA, ॲब्सिसिक ॲसिड. दॅट हार्मोन दॅट इज कॉल्ड स्ट्रेस हार्मोन. या हार्मोनला स्ट्रेस हार्मोन म्हटलेलं आहे. जिथं पाण्याची कमतरता असेल मग त्या ठिकाणी त्या प्लांटला तग धरून ठेवण्यासाठी या हार्मोनचा फायदा होतो. जास्त इव्हॅपोरेशन होऊ देत नाही. आहे तेवढ्या पाण्यामध्ये भागवणं, त्याला पाणी येऊन देणार नाही, फुलं येऊन देणार नाही आणि त्या प्लांटला त्या ठिकाणी जिवंत ठेवणं. म्हणून त्याला काय म्हणते? स्ट्रेस. दॅट इज कॉल्ड स्ट्रेस हार्मोन. नॅचरल ग्रोथ इनहिबिटिंग हार्मोन. ग्रोथ इनहिबिटिंग म्हणजे वाढ होऊ देत नाही, वाढ खुंटवते. नॅचरली मग काही प्लांट उन्हाळ्यामध्ये वगैरे त्याची पानगळ झालेली असते, फुलं गळून पडलेली असतात, नुसत्या काड्या राहिलेल्या असतात, म्हणजे ग्रोथ सगळी थांबलेली असते. त्यावेळेस कोणता हार्मोन इफेक्ट असेल तर ABA. कोणता असेल? ABA, ॲब्सिसिक ॲसिड. ग्रोथ इनहिबिटिंग, हा ग्रोथ थांबवतोय. ग्रोथ इनहिबिटिंग हार्मोन असतो, त्याला इनहिबिटिंग म्हणतात किंवा ग्रोथ थांबवणारा हार्मोन आहे. कार्न्स अँड एडिकॉट, दोन सायंटिस्ट आहेत. कार्न्स अँड एडिकॉट can firstly discover the shading of the balls of the cotton plant. कॉटन प्लांटमध्ये किंवा कपाशीच्या प्लांटमध्ये त्याची जी बोंड आहे ती बोंड त्या ठिकाणी गळायला लागली. का गळायला लागली हे त्याने तिथं फाइंड आउट केलं तर त्या प्लांटमध्ये केमिकल सबस्टन्स तयार झाला आणि तो कुठला आहे केमिकल सबस्टन्स? त्यांनी त्याला नाव दिले ॲब्सिसिन फर्स्ट अँड सेकंड. एक कपाशीच्या झाडाची बोंड का गळायला लागलेले आहे, ते ड्रॉप का व्हायला लागलेले आहे यासाठी त्या ठिकाणी त्या प्लांटचा स्टडी केला तर त्या ठिकाणी त्या प्लांटमध्ये त्यांना एक केमिकल सबस्टन्स सापडला की ज्याला त्यांनी नाव काय दिलं आहे ॲब्सिशन फर्स्ट अँड सेकंड. ड्रॉपिंग ऑफ द बॉल्स ऑफ कॉटन. and he easily find out the chemical substance present in the particular cotton plant, and that's why the dropping of the cotton balls and that chemical substance, they are the abscission first and second also. Next scientist Waring ने काय डिस्कवर केलेलं आहे? Isolate the substance from buds of acer. एसर नावाच्या वनस्पतीच्या बडमधून त्याच्या फुटव्यामधून एक केमिकल सबस्टन्स बाहेर काढला. तो केमिकल सबस्टन्स काय करत होता तर त्या बर्डला फुटू देत नव्हता किंवा त्या बर्डचं जर्मिनेशन होऊ देत नव्हता. बर्ड आहे या अवस्थेमध्ये ठेवायचा. बर्ड डॉर्मन्सी काय म्हणतो आपण बर्ड डॉर्मन्सी. आणि तो केमिकल सबस्टन्स काय करतोय इंड्यूस डॉर्मन्सी करणारा कोणता सबस्टन्स आहे त्यामध्ये हे त्यांनी फाइंड आउट केलं. कोणता सायंटिस्ट? वेरिंग. तर तो सबस्टन्स त्यांनी नाव दिलं त्याला डॉर्मिन. काय नाव दिले? डॉर्मिन. झाडाचे जे फुटवे असतात ते फुटवे फुटतच नाही, तसेच राहतात. म्हणजे थोडक्यात त्या बर्डला डॉर्मंट ठेवतात आणि त्या बर्डमध्ये असलेलं केमिकल सबस्टन्स त्यांनी फाइंड आउट केलं. कोणतं? त्याला नाव दिलं डॉर्मिन. काय नाव दिले? डॉर्मिन. मग वेरिंगने काढलेलं डॉर्मिन आणि कार्न्स आणि एडिकॉटनं काढलेलं ॲब्सिशन फर्स्ट अँड सेकंड. ह्या दोन्ही सबस्टन्सला एक मिळून नाव देण्यात आलं की त्याला काय म्हणले ABA किंवा ॲब्सिसिक ॲसिड. बोथ द केमिकल सबस्टन्स कॉमनली नेम्ड ॲज ॲब्सिसिक ॲसिड.
कुठं तयार होतोय? सिंथेसाइज. हार्मोन कुठं तयार होतोय? वनस्पतीच्या कोणत्या पार्टमध्ये तयार होतोय? दे आर प्रोसेस इन लीव्स. पानामध्ये तयार होतोय. तो फ्रूटमध्ये तयार होतोय. लीव्स, फ्रूट, रूट, सीड. लीव्समध्ये, फ्रूटमध्ये, रूट्समध्ये, सीडमध्ये या ठिकाणी हार्मोन तयार होतो. केमिकली हार्मोनमध्ये केमिकली काय आहे? तर काय? 15 कार्बन. कसला आहे तो? 15 कार्बन सिक्वी टर्पेनॉइड. 15 कार्बन सिक्वी टर्पेनॉइड. सो दॅट्स आर द डिस्कवरी. हे काय त्याची डिस्कवरी आहे. डिस्कवरीला जास्त महत्त्व देऊ नका. जास्त महत्त्व कशाला द्यायचं आहे? तर फिजिओलॉजिकल इफेक्ट्सला द्यायचं आहे. इकडे फिजिओलॉजिकल इफेक्ट्स जे आहेत ते महत्त्वाचे. डिस्कवरी शक्यतो जास्त विचारली जात नाही. तरी पण आपल्या शॉर्टमध्ये बघा कसला हार्मोन आहे? नॅचरली ग्रोथ इनिबिटिंग. ग्रोथ थांबवणारा, प्रमोट करणार नाही, ग्रोथ थांबवणार. केन्स अँड एडिकॉट यांनी कसली डिस्कवरी केलेली आहे? ड्रॉपिंग ऑफ कॉटन बॉल. कपाशीची बोंड गळायला लागली तर त्या बोंडामध्ये काहीतरी केमिकल सबस्टन्स सापडलं. तिने त्याला नाव काय दिलं आहे? ॲप्सिसिन फर्स्ट अँड सेकंड. दुसरा सायंटिस्ट कोणता आहे? वेरिंग. तिने काय केलं? असर प्लांटच्या बडमधून एक केमिकल सबस्टन्स काढला. तो काय करायचा? बड डॉर्मंट. बड काय करायचा आहे? डॉर्मंट ठेवत होता. बड फुटू देत नव्हता. तर तो केमिकल सबस्टन्सला नाव काय दिलं त्यांनी? डॉर्मिन. हा डॉर्मिन कोणी काढलेला? वेरिंगनं. आणि ॲप्सिसिन फर्स्ट अँड सेकंड कोणी काढलेला? केन्स आणि एडिकॉटनं. या दोन्ही सबस्टन्सला मिळून कॉमन नाव देण्यात आलं. कोणतं? ABA किंवा ॲब्सिसिक ॲसिड. सिंथेटिकली कुठं तयार होतोय? लीव्ह, रूट, फ्रूट, सीड सगळ्या पार्टमध्ये त्या ठिकाणी हार्मोन तयार होतो. केमिकली कशापासून तयार झाला आहे? 15 कार्बन सिक्वी टर्पेनॉइड. सो दॅट्स आर द डिस्कवरी. ही काय त्याची डिस्कवरी आहे. नेक्स्ट वन फिजिओलॉजिकल इफेक्ट्स किंवा रोल. फिजिओलॉजिकल इफेक्ट्सला IMP करायचे. सगळ्याच हार्मोनचे फिजिओलॉजिकल इफेक्ट्स महत्त्वाचे. 2-2 मार्काला. राईट द क्वेश्चन बघा. राईट द फिजिओलॉजिकल इफेक्ट्स ऑफ ॲब्सिसिक ॲसिड. 2 मार्क्स. किंवा दुसरं कुठलं? राईट द रोल ऑफ ॲब्सिसिक ॲसिड. 2 मार्क्स. प्रमोट ॲब्सिशन. प्रमोट ॲब्सिशन. याच्यामुळे ॲब्सिशन होणार आहे. या हार्मोनमुळं ॲब्सिशन होणार आहे. फळाच्या देठावरती किंवा पानाच्या देठावरती त्या ठिकाणी ॲब्सिशन लेअर तयार होतो. इथल्या टिश्यू कुजल्या जातात आणि ते फळ खाली काय होते? फळ गळून पडतं खाली. पानाच्या देठावरती किंवा फळाच्या देठावरती एक लेअर तयार होतो. त्याला ॲब्सिशन लेअर म्हणायचं. आणि तो ॲब्सिसिक ॲसिडमुळे तयार होतो. It promote the abscission and help for dropping of the fruit, dropping of the leaves. Induces dormancy. मागचे सगळे हार्मोन कसले होते? ब्रेक डॉर्मन्सी ब्रेक करत होते. मात्र हा एकटा एवढाच एक हार्मोन आहे की तो काय करतोय? इंड्यूस म्हणजे डॉर्मन्सीला चालना देतोय. सुप्तावस्थेत ठेवतोय, ब्रेक करत नाही. लक्षात घ्यायचं आहे. ह्याच्या अगोदर सगळे हार्मोन घेतले तर ते काय करतायत? ब्रेक डॉर्मन्सी. मात्र हा हार्मोन एक असा आहे प्रमोट डॉर्मन्सी, इंड्यूस डॉर्मन्सी. यामुळे डॉर्मन्सी येणार आहे, ब्रेक होणार नाही. इंड्यूस डॉर्मन्सी ऑफ सीड, डॉर्मन्सी ऑफ बर्ड. फुटवे फुटणार नाहीत किंवा सीड्स रुजणार नाहीत. अशा अवस्थेमध्ये राहतात.
इट हेल्प फॉर द सेनेसन्स. सेनेसन्स म्हणजे येलोविंग. इट हेल्प फॉर द सेनेसन्स. पिवळं पडणं, पानं पिवळी पडतात, ठीक आहे. सेनेसन्स ऑफ लीव्स, फ्लावर, फ्रूट ऑल्सो. पिवळी पडणं, गळून पडणं, फ्रूट असेल, फ्लावर असेल, लीव्ज असेल. इट डिलेज सेल डिव्हिजन ऑर सेल एनलार्जमेंट. सेल डिव्हिजन थांबलं जाते, पेशी विभाजन होणार नाही, म्हणजे वाढ नाही. एखाद्या फळाची वाढ होत असेल, एखादं पान वाढत असेल तर वाढणार नाही. सेल डिव्हिजनच नाही, सेल एनलार्जमेंट नाही. डिले काय करते? डिले सेल डिव्हिजन, डिले सेल एनलार्जमेंट. सेल एनलार्जमेंट होऊ देत नाही, सेल डिव्हिजन होत नाही. इनिबिट द मायटॉसिस. मायटॉसिस थांबवलं जाते कुठं? इन केस ऑफ द कॅम्बियम ऑल्सो. कॉर्कॅम्बियम खोडामध्ये वगैरे जिथं कॅम्बियम आहे, झायलम फ्लोएमच्यामध्ये किंवा कॉर्कॅम्बियम खोडामध्ये जिथं असेल तिथे त्या ठिकाणी मायटॉसिस थांबवते, म्हणजे ग्रोथ थांबवते. क्लोजर ऑफ स्टोमाटा. हा हार्मोनला स्ट्रेस हार्मोन काय म्हटलंय? स्ट्रेस हार्मोन म्हटलेलं आहे. त्यामुळं झाडामधलं पाणी वायपट गेलं नाही पाहिजे, मग स्टोमाटा क्लोज करून टाका. स्टोमाटा बंद केले जातात. स्टोमाटा बंद करण्याला या ठिकाणी हार्मोन महत्त्वाचा आहे. इट हेल्प फॉर क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. म्हणजे पोटॅशियम्स आयॉन्स हे गार्ड सेलमध्ये जास्त येऊ देत नाही आणि त्यामुळं पाणी त्या किंवा गार्ड सेल ह्या फ्लॅसिड होतात आणि स्टोमाटा क्लोज होते. स्टोमाटा बंद केला जातो. अँड प्रिव्हेंट ट्रान्सपिरेशन होत नाही. स्टोमाटा क्लोज होतो. बाष्प उत्सर्जन जास्त होत नाही आणि जेवढं काही पाणी त्या प्लांटमध्ये आहे ते तेवढं टिकवून ठेवलं जातं इन ॲडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन्स. समजा उन्हाळा कडक आहे आणि पाणीच नाही, हे सोडून चालणार आहे का नाही, मग स्टोमाटा बंद केला जातो. म्हणून या हार्मोनला स्ट्रेस काय म्हणले? स्ट्रेस हार्मोन. इट क्लोजिंग द स्टोमाटा अँड रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. नेक्स्ट, द हार्मोन इज कॉल्ड स्ट्रेस हार्मोन. या हार्मोनला स्ट्रेस म्हणले, स्ट्रेस हार्मोन. बघा काय वाळवंटामध्ये पाणी नसलं तरी काही झाडं तशीच तग धरून राहतात. त्यांना टिकवून ठेवण्यासाठी जो हार्मोन मदत करतो तो म्हणजे ॲब्सिसिक ॲसिड. स्टोमाटा बंद केला जातो. ट्रान्सपिरेशन किंवा बाष्प उत्सर्जन कमीत कमी केलं जातं. हे पाणी टिकवून ठेवलं जातं. रिड्यूस द रेट ऑफ इव्हॅपोरेशन. पान गळती होते, पानं गळून जातात, पिवळी पडतात. फक्त झाडाच्या फांद्या तेवढ्या राहिलेल्या असतात, बाकी सगळं त्या ठिकाणी गळून गेलेलं असतं. आणि मग हे प्लांट ॲडव्हर्स क्लायमॅटिकला टिकून राहतं. द प्लांट्स दे आर विथस्टँड और सर्वाइव विदिन द ॲडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन्स. सो therefore the hormone is called the stress hormone. म्हणून त्या हार्मोनला काय म्हणले? that is called the stress hormone. inhibit flowering for the long day plant. जे प्लांट लॉंग डे आहेत किंवा उन्हाळ्यामध्ये ज्याला फ्लावर येतात त्या प्लांटला फ्लावर हार्मोन येऊ देत नाही. इनहिबिट द फ्लावरिंग फॉर लॉंग डे प्लांट. त्याच्या उलट प्रमोट फ्लावर फॉर शॉर्ट डे प्लांट. शॉर्ट डे दिवसाची लांबी कमी कधी असते? हिवाळ्यात वगैरे. मग हिवाळ्यात ज्या प्लांटला फुलं आणायची असतील तर हा हार्मोन महत्त्वाचा. प्रमोट फ्लावर फॉर शॉर्ट डे प्लांट अँड इनहिबिट द फ्लावरिंग. म्हणजे फ्लावरिंग थांबवतोय कुठं? लॉंग डे प्लांट. सो दॅट्स आर द फिजिओलॉजिकल effects, physiological effects of the abscisic acid. बघा काय काय? प्रमोट ॲब्सिशन. हा ॲब्सिशनला मदत करतो.
ॲब्सिशन लेअर तयार करतो, ॲब्सिशनचा लेअर तयार करतो आणि मग त्या ठिकाणी ते फळ किंवा पान गळायला मदत होते. इट हेल्प फॉर द ॲब्सिशन. सेकंड, इंड्यूस डॉर्मन्सी. हा एवढाच हार्मोन असा आहे की जो डॉर्मन्सीला मदत करतो. बाकीचे ब्रेक डॉर्मन्सी, बाकीचे हार्मोन ब्रेक डॉर्मन्सी करतात, मात्र हा फक्त काय करतोय, सुप्तावस्था तशीच ठेवतोय. इंड्यूस किंवा म्हणा प्रमोट किंवा हेल्प म्हणा, नाही कळत असेल तर हेल्प म्हणा, हेल्प फॉर डॉर्मन्सी. तो डॉर्मन्सीला मदत करतो. डॉर्मन्सी ऑफ बर्ड, डॉर्मन्सी ऑफ सीड, बियाची सुप्तावस्था तशीच ठेवतोय. सेनेसन्स. सेनेसन्स म्हणजे येलोईंग, पानं पिवळी पडणं वगैरे. सेनेसन्स ऑफ द लीव, सेनेसन्स ऑफ फ्लावर, फ्रूट. इट हेल्प फॉर सेनेसन्स, प्रमोट सेनेसन्स. डिले सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन होऊ देत नाही. डिले ढकललं जाते पुढे. डिले सेल डिव्हिजन, डिले सेल एनलार्जमेंट म्हणजे वाढ होत नाही, वाढ खुंटली जाते. इनिबिट द मायटॉसिस ड्युरिंग द कॅम्बियन फॉर्मेशन. खोडामध्ये कॅम्बियम टिश्यू तयार होऊ देत नाही, तिथलं मायटॉसिस थांबवलं जातं. क्लोजर ऑफ स्टोमाटा. स्टोमाटा क्लोज करतंय. हेल्प फॉर टू क्लोजिंग द स्टोमाटा बाय फ्लॅशिंग द सेल्स. टर्गर सेल, टर्गर सेलमधलं पाणी बाहेर टाकलं जातं आणि त्या ठिकाणी टर्गर सेल क्लोज होते किंवा स्टोमाटा क्लोज होतो, स्टोमाटा बंद होतो, त्यासाठी हा मदत करतो. इट इज कॉल्ड स्ट्रेस हार्मोन. या हार्मोनलाच काय म्हणले, स्ट्रेस हार्मोन. म्हणजे जिथं ताण असेल, पाणी नाही, अशा ठिकाणी हा हार्मोन मदत करणार. इट हेल्प फॉर इन स्ट्रेसिंग टू विथस्टँड द ॲडवर्स क्लायमॅटिक कंडिशन्स, टू सर्वाईव्ह द ॲडवर्स क्लायमॅटिक कंडिशन्स. प्रतिकूल परिस्थितीत प्लांटला जगवण्यासाठी हार्मोन आहे. इनिबिट फ्लावरिंग. फ्लावरिंग होऊ देत नाही कोणामध्ये, लॉंग डे प्लांटमध्ये. आणि प्रमोट फ्लावरिंग इन शॉर्ट डे. शॉर्ट डे प्लांटमध्ये फ्लावरिंग आणतोय. सो दॅट्स आर द लास्ट हार्मोन. ॲब्सेंटी भरपूर वाढते, लक्षात घ्यायचे. पुन्हा मार्क्स मिळणार नाहीत, लक्षात घ्यायचे. मार्क्स मी बिलकुल देणार नाही. सगळं हे स्कीम ऑफ मार्किंग हे प्रेझेंटीवरती बेसिकली असणार आहे. त्यामुळं क्लासला जे ॲब्सेंट असतील माझ्याकडे टोटल मी ॲब्सेंट ठेवलेली आहे. आणि शेवटी मग मार्क्स मी त्या ठिकाणी जे प्रेझेंट असतील, ज्यांनी त्या ठिकाणी 70% क्लास बघितलेला असेल त्यांनाच मी मार्क्स देणार आहे. दॅट्स आर द लास्ट वॉर्निंग फॉर यू. ओके, थँक्यू.